तर नमस्कार, मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ मोठा असणार आहे कारण मी आज स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे। त्या दिवशी मी शॉर्टवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता की स्वामींचा आलेला मला जिवंत अनुभव। तर त्या व्हिडिओला खूप कमेंट आले, लाईक पण आलेले आहेत आणि त्याचमुळे मी व्हिडिओ बनवण्याचा हा ठरवला आहे। तर आज गुरुवार आहे आणि आज मला तो पोस्ट पण करायचा आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवते। आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि व्हिडिओ मी बनवते कारण संध्याकाळपर्यंत मी तो अपलोड करणार आहे व्हिडिओ। तर व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये रिप्लाय द्या मला परत। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तर मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते। तर नोव्हेंबरमधली गोष्ट आहे ही। मी एक बुधवार होता आणि मी रात्रीचे स्वामींचे व्हिडिओ पाहत होते। तर त्यामध्ये असं आलं होतं की स्वामींचा फोटो हा लटकवलेला नसावा भिंतीवरती, एक तर तो फ्रेम फिट केलेली असावी किंवा मग खाली असा देवाऱ्यात ठेवलेला असावा। तर तो व्हिडिओ पाहून मी माझ्या घरात असा लटकवलेलाच फोटो होता, एक खिळा होता आणि त्याला लटकवला होता। आता ती फ्रेम मला माझ्या घराच्या पूजेच्या वेळेस आली होती, त्याचाही वेगळा अनुभव आहे। खूप साऱ्या फ्रेममधून पहिलीच फ्रेम जी अनबॉक्स केली होती ती स्वामींची निघली होती आणि तीच फ्रेम मी भिंतीला लावली होती। तर ती फ्रेम अशी लावली होती मी 1-1.5 वर्ष वगैरे झाले असेल, आमच्या घराच्या पूजेला 2 वर्ष झालेले आहेत। आणि नोव्हेंबरमध्ये मला हा अनुभव आला। तर फ्रेम लटकवलेली नसावी म्हणून मी खाली देवाऱ्यावरती घेतली गुरुवारची, मग फ्रेम मी तिथून खाली घेतली देवाऱ्यावरती, तिथे पूजा वगैरे केली आणि भिंतीची जागा एकदम मोकळी सुट। आणि एक 8 दिवस मध्ये गेले। पुढच्या गुरुवारी माझा स्वामींचा सकाळचा अभिषेक वगैरे झाला। फ्रेमला मी अष्टगंधाने म्हणजे अशी माळ वगैरे काढत असते, स्वामींना फेटा वगैरे टाकत असते किंवा मग सूर्याचा असे शेप देत असते मागं। तर तशी माझी नेहमीची पूजा वगैरे झाली। संध्याकाळच्या वेळेस मी मुलीला डान्स क्लासला सोडवायला गेले, तिकडनं सोडून आले तिला आणि मुलाला श्रीमईला खायला घालायला बसले तिथे हॉलमध्ये चटई टाकून। तर त्याला खायला घालता घालता माझी सहज नजर वरती गेली भिंतीकडे। तर तिथे पाहते तर वरती ना खूप काळं झालं होतं, म्हणजे मी अगरबत्ती वगैरे लावायचे ना तर त्याचा धुराने ते काळं झालं होतं। आता काळं झालं म्हणल्यावरती मी विचार करत होते की हे घासून कसं निघन, घासणीने की काय करावं लागेल का, पेंट द्यावं लागेल तिथं तेवढंच, म्हणून माझा असा विचार चालला होता। पण नजर थोडीशी खाली आली माझी आणि बघते तर मला थोडंसं असं स्वामींचा आकार दिसायला लागला। जी मी फ्रेम लावली होती तिथे त्या फ्रेममध्ये जसे स्वामी बसलेले आहेत मांडी घालून एक हात मागे वगैरे, सेम तसेच स्वामींचा आकार मला तिथे थोडासा दिसला। म्हणजे आपल्या गाड्यांवरती किंवा कशावरती तरी स्वामींचा जे आकार असतो असा एक खांदा असा उंचून एक असा हात खाली टेकून, सेम तसा आकार भिंतीवरती मला दिसला। तर मी उठून उभी राहिले, थोडीशी जवळ येऊन बघितलं तरी मला तो आकार दिसतोय, मी मागे होऊन पाहिलं तरी आकार दिसतोय, मी ह्या बाजूला आले इकडनं पण मला तिरकस बाजूनी बघितलं तरी आकार दिसत होता, पलीकडच्या बाजूनी पण तिरकस बघितलं तरी आकार दिसत होता। मग मी माझ्या मोठी बहीण आहे जी स्वामी सेविकरी आहे तिला व्हिडिओ पाठवला, तिलाही मी हे फोटो पाठवला। माझी मैत्रीण आहे त्या स्वामी सेविकरी आहे त्यांनाही पाठवला, तर त्या बोलल्या की ताई आकार दिसतोय। तर मी त्या फोटो पाठवला आणि कॉल करून विचारलं की तुम्हाला काय दिसतं, मी आता फोटो पाठवले त्यामध्ये काय दिसते, तर त्यांनी सांगितलं की मला स्वामींचा आकार दिसतोय म्हणून। मी नंतर म्हणजे मी पाया अशी पडले तर मी डायरेक्ट नतमस्तकच झाले, म्हणजे तिथेच अशी पूर्ण दंडवत हे करून मी नमस्कार केला, स्वामींना मुजरा केला
आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. त्यावेळेस माझं पार्लर वगैरे काही नव्हतं, मी घरात असायची. मला स्वामींची पूजा वगैरे करायला वेळ भेटायचा, मी करायचे. पण आत्ता खूप कमी झाले स्वामींचं माझं, म्हणजे मी गुरुवारचाच फक्त अभिषेक वगैरे घालते. असं मध्ये मला स्वामी चरित्र हे ते वाचायला असा वेळच भेटत नाही आता. तर त्यावेळेस मला खूप छान वाटलं, खूप घरात असं फ्रेश वातावरण, एकदम फ्रेश वाटलं की स्वामी आहेत माझ्या घरामध्ये आणि अजूनही ते आहेत. मला पावलोपावली असा स्वामींचा खूप असा अनुभव येतोय आणि स्वामी असेच माझ्यासोबत राहावेत अशी मी मनापासून प्रार्थना करते. तर स्वामींचे खूप अनुभव मला आलेले आहेत. हा एक माझा, तर स्वामींचे मला असे खूप अनुभव आलेले आहेत आणि खूप छान असे अनुभव आहे. माझा घराचा एक अनुभव आहे. 11 गुरुवार मी केले, त्या 11 गुरुवारांमध्ये पण मला खूप असा वेगवेगळ्या प्रचिती आलेल्या आहेत. स्वामी चरित्र सारामृत करताना हे सुद्धा मला खूप प्रचिती आलेल्या आहेत. पण कारण मी हळूहळू सगळे अनुभव माझे शेअर करणार आहेत मी. आणि हा होता माझा स्वामींचा असा जिवंतच म्हणायचा, तर जिवंत आलेला स्वामींचा अनुभव. मी स्वामींना मानतेही तेवढे. माझा मुलगा स्वामींचा, माझ्या बाळाला पण स्वामींनी म्हणजे दर्शन दिलेलं आहे. तेही मी कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन. एखादा असाच अनुभवाचा व्हिडिओ हे करेन, तेव्हा मी तुम्हाला तो अनुभव शेअर करेन त्याचा. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.